आता मुंबई पदवीधर निवडणुकीतून एक महत्त्वाची बातमी आहे। सर्व उमेदवारांना मतदान करू शकता असं अधिकारी सांगतायत, असा आरोप अनिल परब यांनी केला। अनेक बूथवरून तक्रारी समोर आल्याचं देखील अनिल परब यांनी सांगितलंय। प्रिसाइडिंग अधिकाऱ्यांनी मतदारांना सूचना देऊ नये, मतदार काय ते ठरवतील असं देखील ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांनी म्हटलंय। अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, तर परबांना पराभव दिसत असल्यानंच कोल्हेपोळी सुरू झाल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे। काही गोंधळ, काही ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसर असं सांगतायत की आपण सगळ्यांना मत दिलं तरी चालतं, हे प्रिफरन्शियल वोटिंग आहे। खरं म्हणजे हे त्यांचं काम नाही आहे, हे उमेदवाराने सांगायचं किंवा पक्षाने सांगायचं काम आहे। पण प्रिसाइडिंग ऑफिसर काही ठिकाणी आज मला आता जवळजवळ सकाळपासून 10-1 बूथमधनं तरी अशा तक्रारी आल्या आहेत की ते सांगतात की 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला ज्यांना द्यायचं त्यांना मतदान द्या। मला असं मी आता अरुणशी बोललो आणि त्यांना सांगितलं की सूचना द्या की अशा प्रकारे मतदारांना तुम्ही काही सांगू नका, मतदारांचं मतदार ठरवतील। ज्या काही पद्धती निवडणूक आयोगाने आणि संबंधित व्यवस्था करणाऱ्या मंडळींनी केली आहे ती सर्व उमेदवारांसाठी सारखीच आहे। अनिल परब यांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असेल म्हणून त्यांची कोल्हेकुई आहे असं माझं मत आहे। मातोश्रीच्या प्रांगणामध्येच कधी शिवसेना जिंकली आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आधी द्यावं। आणि माझं त्यांना आव्हान आहे की एवढीच खुमखुमी असेल तर जिथे मातोश्री आहे त्या वांद्रे पूर्वमध्ये कधीतरी स्वतः निवडणुकीला